शक्यता आहे। या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये लाभार्थींच्या खात्यात जमा होऊ शकतात। मात्र याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही। महागाई वाढत चालली आहे, बदलत्या कौटुंबिक गरजाही आहेत आणि थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे का नाही हे तपासण्यासाठी योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यानुसार बदल केले जावेत असा हा सूर होता। लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या पुढेही राबवणार असं म्हटलंय मंत्री आदिती तटकरे। ई केवायसीची मुदत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असं त्यांनी म्हटलंय। ई केवायसीला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती। पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी ई केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांना सुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार। ई केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहू। शासनानं 1,66,00,000 लाभार्थ्यांची यादी अंतिम केलेली आहे। सुमारे 66 लाख जणांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे। सर्व पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा आर्थिक मदतीचा हप्ता जमा करण्यात आलाय। सर्व अपात्र लोकांसह डेटाबेसमध्ये आढळलेल्या पुरुष लाभार्थ्यांना सुद्धा यादीतून काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे। यंदाच्या वर्षासाठी 28,000 कोटींची तरतूद सरकारनं करून ठेवली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता 2 वर्ष पूर्ण झाली आहेत। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं केवायसी सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली। जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे, 4 व्हीलरची, याच्या डेटाबेसची माहिती घेतली। रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे। 14,000 तर पुरुषच निघाले। जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली आहे, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे। आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे। केवायसी मुळेच नाही तर त्यामध्ये अनेक कारणं आहेत असं स्पष्टीकरण मंत्री आदिती तटकरेंनी दिलं। काय म्हणतात तटकरे, काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी, आपण ऐकूया। काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झाला।